नमस्कार मित्रांनो, माझा बाग युवा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत. आज आहे 26 मार्च 2026. आपण रणजित माडेकर सरांच्या बागेमध्ये आलेलो आहोत. अगोदरी आपण एक व्हिडिओ टाकला होता सरांचा रोपाच्या बाबतीमध्ये. आज ज्या कलम काडीचा वापर करून, ज्या मदर प्लॅन्टचा वापर करून ते रोपे तयार करतात, ते प्रत्यक्षात फळ पाहण्यासाठी आज आपण आलेलो आहे. आणि तुम्ही जर पाहता, आज यांच्या बागेमध्ये जवळपास 90% माल तयार आहे. प्रत्येक फळाची जी आहे जवळपास साईज 300 ग्रॅमच्या पर्यंत झालेली आहे. तुम्ही जर फळं जर पाहिला तर झाडाला, त्या मदर प्लॅन्टला ते जवळपास 200 झाडं आहेत सरांकडे. आणि अतिशय सुंदर क्वालिटीचं फळ आपण या ठिकाणी सरांनी तयार केलेलं आहे. रणजित सर, तुम्ही थोडंसं याबद्दल माहिती सांगा आणि सेंटर ओपनिंग केल्यामुळे झाडांचा काय फायदा होतो त्याचंही थोडंसं माहिती रणजित सर या ठिकाणी देतील. नमस्कार, मी रणजित माडेकर. तर आपल्या आंब्याच्या मोठ्या झाडामध्ये मुख्य जे आपण सेंटर ओपनिंग म्हणतो, पहिली फांदी आम्ही त्याची कट केलेली आहे. तर कट केल्यानंतर जेवढं बाहेर फळ आहे त्याच्यापेक्षाही फळ आतमध्ये बघितल्यानंतर लक्षात येईल. जे सूर्यप्रकाशमध्ये येण्यासाठी आपण सेंटर ओपनिंग देतो. छाटणीमध्ये हार्ड छाटणी खूप गरजेचं नाही आहे. छाटणी संदर्भात जर बोलायचं झालं तर फक्त 1-2-3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एक साईड विरळणी हलकी आणि सेंटर ओपनिंग. जेवढा सूर्यप्रकाश मध्ये येईल तेवढं आतमधनं फळ आहे. आता हे जे आपण झाड बघतोय, किमान 150 किलोपेक्षा जास्त फळं देणारे हे झाड आहेत असे सेंटर ओपनिंगमुळं. हे जी गुच्छाने जी फळं लागलेले आहेत ते आतमध्ये सूर्यप्रकाश येत असल्यामुळं. आपण कुठलेही झाडं जर बघत असाल, गच्च पालवी जर असेल तर एवढं फळ आतमध्ये नसतं. जेवढं बाहेर आहे तेवढंच आतमध्ये फळ लागतं सेंटर ओपनिंग असतं. आणि मित्रांनो, हे अतिशय क्वालिटीचे मातृवृक्ष सरांच्या नर्सरीमध्ये आहेत. तर आपण त्यांच्या बागेला भेट द्या आणि एक वेळेस त्यांच्या फळाची साईज आणि त्यांचे रोपं जर तुम्ही पाहिलात तर आपल्याला खूप फायदा आपल्या नवीन बागायतीमध्ये या ठिकाणी होणार आहे.